पहा, आपल्याला अमिबा पाहायचा आहे. म्हणजे अमिबा हा युनिसेल्युलर आहे. आपल्याला अॅनिमलची डायव्हर्सिटी पाहायची आहे की अॅनिमल हा युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर पर्यंतही आहे. आपल्याला यामध्ये कम्पेअर करायचं आहे की पहा, अॅनिमल किती छोटा आहे की ज्याला आपल्याला मायक्रोस्कोपच्या आत पाहावं लागते आणि किती मोठा पण आहे. ओके, तर पहिला दिलेला आहे द युनिसेल्युलर अमिबा अँड पॅराम्युशियम. तर हा अमिबाचा डायग्राम तुम्हाला पाहायला मिळेल इथं. ओके, ही थोडी मोठी करून दिलेली आहे पण हा युनिसेल्युलर आहे. ओके, सेकंड आपल्याला पाहायचा आहे, हा अमिबा एका साइडने घेऊ आपण. त्यानंतर सेकंड दिलेला आहे, सेकंड ऑर्गॅनिझम जो युनिसेल्युलर आहे तो आहे पॅराम्युशियम. पहा, हा पण एक ऑर्गॅनिझम आहे, अॅनिमल आहे. हा पण युनिसेल्युलर दिसेल तुम्हाला. क्लिअर, युनिसेल्युलर आहे म्हणजे नेकेड आईजनी दिसणार नाही. याला पण आपल्याला अंडर द मायक्रोस्कोप ऑब्झर्व करावं लागेल. आता आपल्याला पाहायचं आहे, हे अॅनिमल आहे जे युनिसेल्युलर आहे. आणि आता आपल्याला मल्टी सेल्युलर अॅनिमल पण पाहायचे आहेत. आणि मल्टी सेल्युलर अॅनिमल मध्ये पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे आपण मॅन. पहा, अमिबा जो एका सेल मध्ये आपल्याला अंडर द मायक्रोस्कोप पाहायचं काम पडत होतो आणि आपण जे मेनी सेल पासून बनलेला आहोत, मिलियन्स ऑफ सेल पासून बनलेला आहोत, म्हणजे अमिबाच्या कंपॅरिझनला आपण कितीतरी मोठं आहोत. म्हणजे अमिबा पासून इथं आपल्याला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आता अॅनिमलची डायव्हर्सिटी ही एवढी मोठी आहे की आपण युनिसेल्युलर पासून मल्टी सेल्युलर पर्यंत आलेलो आहोत. बरोबर आहे. ओके, आणि इथं दिलेलं आहे एक अॅनिमल ह्युमन दिलेला आहे आणि सेकंड दिलेली आहे व्हेल, जी समुद्रामध्ये खूप मोठी अशी फिश आहे की ज्याच्यामध्ये पण मिलियन्स ऑफ सेल प्रेझेंट आहे. म्हणजे इथं आपल्याला क्लिअर दिसते की आपण युनिसेल्युलर पासून मल्टी सेल्युलर, की एका सेल पासून भरपूर साऱ्या सेल पर्यंतचे अॅनिमल, ही डायव्हर्सिटी, हे डिफरंट डिफरंट टाईपचे अॅनिमल आपल्याला पाहायला मिळतात. ही झाली डायव्हर्सिटी कशामधली, अॅनिमल मधली. यावर क्वेश्चन विचारलेला जातो की प्लांट मध्ये, अॅनिमल मध्ये कोणत्या टाईपची डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. त्याचसोबत ही डायव्हर्सिटी कशामधली झाली, अॅनिमल मधली, की युनिसेल्युलर सारख्या अमिबा आणि पॅराम्युशियम पासून तर मल्टी सेल्युलर सारख्या मॅन आणि व्हेल पर्यंत आपण अॅनिमल आपल्याला पाहायला मिळतात. आता आपल्याला नेक्स्ट डायव्हर्सिटी पाहायची आहे, डायव्हर्सिटीची रेंज पाहायची आहे, ती पाहायची आहे प्लांटची. तर पहा, इथं प्लांट लागेल आपल्याला. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ द व्हेरियस स्पेसिस रेंजिंग फ्रॉम, जसा अॅनिमल आपण युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर पर्यंत पाहाला, त्याच टाईपने आपल्याला द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ द स्पेसिस. आता प्लांट मध्ये पण युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर पर्यंत जाऊ आपण. पहा, कोणता आहे, क्लोरेला नावाचा हा प्लांट आहे. क्लोरेला नावाचा काय आहे, प्लांट. पहा, किती छान अशी डायग्राम तुम्हाला दिसत आहे, जी मायक्रोस्कोप मध्ये पण एवढी व्यवस्थित दिसणार नाही. ही डायग्राम आहे युनिसेल्युलर असणाऱ्या प्लांटची आणि त्याचं नाव आहे क्लोरेला. बरोबर आहे. आता युनिसेल्युलर आहे म्हणजे नेकेड आईजनी, उघड्या डोळ्यांनी तर दिसणार नाही, त्याला आपल्याला पाहावं लागेल अंडर द मायक्रोस्कोप. आता युनिसेल्युलर क्लोरेला पासून पहा प्लांटची डायव्हर्सिटी कुठपर्यंत आलेली आहे. तर आपण पाहतच असतो ह्यूज बनियान ट्री, कितीतरी मोठं पाहिलेलं आहे बनियान ट्री, वड्याचं झाड कितीतरी मोठं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे ही डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एका सेल पासून बनलेल्या क्लोरेला पासून तर मिलियन्स बिलियन्स ऑफ सेल पर्यंत बनलेल्या बनियान ट्री पर्यंत त्यांच्या मधात कितीतरी वेगवेगळ्या टाईपचे, डिफरंट टाईपचे प्लांट पाहायला मिळतात आपल्याला. ओके, तर ही डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळणार. नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे, पहा ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी, एक मोठी डायग्राम आलेली होती, त्याच्यामध्ये वेगवेगळे अॅनिमल आणि प्लांट आपल्याला पाहायला मिळाले. ओके, द लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम द. ओके, हा एक महत्वाचा पॉइंट आहे की अर्थवर तुम्हाला दिलेला आहे त्या पॅसेजमध्येच. ओके, की लाईफ ही एव्हरीवेअर प्रेझेंट आहे अर्थवर. आपल्याला माहित नाही अशा ठिकाणी पण लाईफ प्रेझेंट आहे. तर आपल्या अर्थचे जे इक्विटोर्स आहेत, त्यानंतर पोल्स आहेत, बरोबर आहे, त्याला आपण वृत्त वगैरे म्हणतो, तिथं पण लाईफ आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. सोबत नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे, इक्विटोर्स अँड पोल्स वर पण आपल्याला लाईफ पाहायला मिळेल. सेकंड दिलेला आहे आपल्याला, नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे, एअर मध्ये ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट ऑल द प्लेसेस लाईक. आता आपल्याला पाहायला मिळेल की एअर मध्ये पण ऑर्गॅनिझम प्रेझेंट राहतात. हे आपण डेलीच पाहतो. जे बर्ड्स आहेत ते एरियल लाईफ साठी बनलेले आहेत, म्हणजे हवेमध्ये, एअर मध्ये प्रेझेंट राहतात. ओके, सोबत कशामध्ये आहे, वॉटर मध्ये पण आपल्याला लाईफ पाहायला मिळेल. ओके, एकदम सुंदर असं अॅनिमेशन तुम्हाला दिलेलं आहे. वॉटर मध्ये फिश वगैरे आहेत,
ज्यांना आपण ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणतो, सोबत ॲक्वॅटिक प्लांट पण प्रेझेंट असतात. ॲक्वॅटिक मीन्स पाण्यामध्ये राहणारे, वॉटरमध्ये राहणारे. ॲक्वा हा शब्द तुम्हाला चांगल्या टाईपनी माहित असेलच. ॲक्वा मीन्स वॉटर. ओके, सोबत दिलेला आहे त्यांनी. नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे लँड. आपणच लँडवर राहतो. जमिनीच्या आत पण राहणारे बरेचसे ॲनिमल आहेत. पाहतो आपण बरेचसे इन्सेक्ट वगैरे आपल्याला जमिनीमध्ये लँडमध्ये पाहायला मिळतात. रॉक मध्ये आपण विचार केलेला आहे का की रॉक जो आहे त्या रॉक मध्ये, दगडामध्ये पण आपल्याला ॲनिमल पाहायला मिळतात, प्लांट पाहायला मिळतात. सोबत आपल्याला दिलेला आहे, पहा ही डायव्हर्सिटीची डायग्राम तुम्हाला दिलेली होती की कितीतरी वेगवेगळ्या टाईपचे, डिफरंट टाईपचे, डिफरंट स्पेसिस ऑफ प्लांट अँड ॲनिमल आपल्याला पाहायला मिळणार. ह्युमन्स हॅव शोन द क्युरियोसिटी अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफ. तुम्ही पण विचार करत असाल, तुम्हाला पण वाटत असेल की यार केव्हा केव्हा बरं, ज्यावेळेस आपण फ्री असतो, ओके, तुम्ही जर का या गोष्टीचा विचार केला की ह्युमन कसा फॉर्म झालेला आहे, आपण आपल्या डेली रुटीन मध्ये एवढं इन्व्हॉल्व्ह झालेलो आहोत की आपल्याला या गोष्टींकडे पाहण्यासाठी किंवा या गोष्टींचा विचार करण्यासाठी टाइम नाही मिळत. अजूनही ह्युमनला क्युरियोसिटी आहे. एक महत्वाचं गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटतं की ही लाईफ कशी फॉर्म झाली असेल. तर वेगवेगळे सायंटिस्ट आलेले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या थेअरी पब्लिश केलेल्या आहेत की जी लाईफ आहे ती लाईफ कोणत्या टाईपनी फॉर्म झालेली असेल. अँड द रिझन फॉर सच अ ग्रेट डायव्हर्सिटी इन द लाईफ प्रेझेंट ऑन द अर्थ सिन्स द एन्शियंट पिरियड. सर्वात इम्पॉर्टंट की अर्थवर लाईफ कशी फॉर्म झालेली असेल. आणि ठीक आहे, लाईफ फॉर्म झाली, एक सेल फॉर्म झाला, पण हे एवढे करोड्स ऑफ स्पेसिस प्लांटचे आणि ॲनिमलचे हे का फॉर्म झाले असतील, त्याच्या मागे असणारं रिझन काय असेल, हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि ह्युमन त्याच्यासाठी कंटिन्युअसली काय करत असतो, स्टडी करत असतो. डिफरंट थेअरीज अबाउट द ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज टिल टुडे. वेगवेगळे सायंटिस्ट आलेले आहेत, वेगवेगळ्या सायंटिस्टनी त्यांच्या टाईपनी वेगवेगळा स्टडी केलेला आहे आणि प्रत्येक सायंटिस्टनी वेगवेगळ्या थेअरी प्रूव्ह केलेल्या आहे की कोणत्या टाईपनी अर्थवर लाईफ प्रेझेंट असेल आणि वेगवेगळे कशी फॉर्म झालेली असेल आणि वेगवेगळे ऑर्गॅनिझम, वेगवेगळे जे प्लांट आणि ॲनिमल आहेत ते फॉर्म झालेले असणार. तर त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे ऑफ विच थेअरी ऑफ द ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज एक्सेप्टेड. बरेचसे सायंटिस्ट आले पण एक थेअरी एक्सेप्ट केलेली आहे आणि ती थेअरी कोणती आहे, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ग्रॅज्युअल थोडी 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 स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि म्हणूनच आज अर्थवर करोड्स ऑफ स्पेसिस वेगवेगळ्या प्लांटचे आणि वेगवेगळ्या ॲनिमलचे प्रेझेंट आहेत. आता ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे याचा मिनिंग आपण ऑलरेडी पाहिलेला आहे आणि तो मिनिंग कोणता आहे, इव्होल्युशन. बरोबर आहे ना. म्हणजे इव्होल्युशन होत गेलेलं आहे, त्याचमुळे इथं वेगवेगळे स्पेसिस फॉर्म झालेले आहेत आणि ह्युमन पण फॉर्म होऊ शकलेला आहे. ओके, हेरिडिटी अँड इव्होल्युशन, थेअरी ऑफ इव्होल्युशन अँड एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करायचे. ओके, थँक्यू. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पॉइंट, थेअरी ऑफ इव्होल्युशन. ओके, एक थेअरी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल हा कसा फॉर्म झालेला आहे हे आपण क्लिअर केलेला आहे. त्याच्याच समोर तुम्हाला पेज नंबर 3 वर दिसेल थेअरी ऑफ इव्होल्युशन. हा पण एक पॉइंट आहे जो पेपरमध्ये विचारला जातो. या थेअरीच्या अकॉर्डिंग टू दिस थेअरी, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅव बीन फ्रॉम इन ओशियन. या प्रोटोप्लाझम वर क्वेश्चन आलेला आहे की कोणतं ते लिव्हिंग मटेरियल आहे जे फर्स्ट टाइम ओशियन मध्ये फॉर्म झालेलं आहे. तर त्या लिव्हिंग मटेरियलला नाव दिल्या गेलेलं आहे प्रोटोप्लाझम. थेअरी ऑफ इव्होल्युशनच्या अकॉर्डिंग ओशियन मध्ये, समुद्रामध्ये, वॉटरमध्ये पहिलं लिव्हिंग मटेरियल फॉर्म झालेलं आहे आणि त्या लिव्हिंग मटेरियलचं नाव आहे प्रोटोप्लाझम. हा प्रोटोप्लाझम ज्या वेळेस फॉर्म झालेला आहे त्यानंतर ग्रॅज्युअल चेंजेस होत गेले. बरेचसे वर्ष लागले, करोड्स ऑफ इयर लागले. मी सांगेल फायनली की किती वर्ष लागलेले आहेत. आधीच्या सारखाच एक फ्लो चार्ट काढून ठेवलेला आहे, एक डिफाईन पण लिहून ठेवलेली आहे जे तुम्हाला चांगल्या टाईपने क्लिअर होणार. पहा, थेअरी ऑफ इव्होल्युशनच्या अकॉर्डिंग पहिला लिव्हिंग मटेरियल फॉर्म झालेला आहे ओशियन मध्ये अँड दॅट लिव्हिंग मटेरियल इज कॉल्ड एज द प्रोटोप्लाझम. त्या प्रोटोप्लाझम पासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. ओके, की प्रोटोप्लाझम या मटेरियल पासून नंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म झालेला आहे.
युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये थोडी 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 डेव्हलपमेंट होत गेली, म्हणजेच इव्होल्युशन होत गेलं, म्हणजेच ग्रॅज्युअल चेंजेस होत गेले आणि नंतर करोड्स ऑफ इयर नंतर लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम फॉर्म झालेले आहेत. ओके, यांनी पण तेच सांगितलेलं आहे जे आधी सांगितलेलं आहे की लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स म्हणजे स्टेप वाईज झालेलं आहे. कसं झालेलं आहे? स्टेप वाईज, की आधी एक लिव्हिंग मटेरियल, त्याच्यानंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म, त्यानंतर लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम इज फॉर्म. म्हणजे आधी लिव्हिंग मटेरियल एक युनिसेल्युलर, त्याचं नाव आहे प्रोटोप्लाझम, नंतर काही चेंजेस झाल्यानंतर करोड्स ऑफ इयर गेल्यानंतर युनिसेल्युलर बनलेला आहे आणि युनिसेल्युलर नंतर लार्जर आणि मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम फॉर्म झालेलं आहे. ओके, पहा, कोणत्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जी डेव्हलपमेंट होणार ती ऑल डायरेक्शन अँड मल्टी डायमेन्शनल असणार. खूप महत्वाचं, म्हणजे तुम्ही जर का पाहिलं एक ऑर्गॅनिझम आहे, या ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस झाला, थोडासा नवीन ऑर्गॅनिझम बनला, या ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस झाला, थोडासा नवीन ऑर्गॅनिझम बनला, म्हणजे हे युनि डायरेक्शनल झाली. असे इव्होल्युशन होत नाही, तर हे इव्होल्युशन होणार नाही. तर समजा हा एक ऑर्गॅनिझम आहे, तर या ऑर्गॅनिझम मध्ये जे डेव्हलपमेंट होणार, जे चेंजेस होणार ते ऑल डायरेक्शननी आणि मल्टी डायमेन्शनलनी होणार. म्हणजे या ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस झाले, हे नवीन ऑर्गॅनिझम बनले, बरोबर आहे, आणि नंतर पुन्हा याच्यामध्ये काय होत जाणार? चेंजेस होत जाणार आणि याच्यापासून पण नंबर ऑफ स्पीसीज काय होत जाणार? फॉर्म होत जाणार. नक्की क्लिअर झालं तुम्हाला? ओके, म्हणजे ही कशी आहे? मल्टी डायमेन्शनल, आणि म्हणूनच तर इथं करोड्स ऑफ स्पीसीज आपल्याला पाहायला मिळत आहे. मल्टी डायमेन्शनल जर का डेव्हलपमेंट नसती तर एकापासून आणखीन एक, त्या एकापासून पुन्हा एक, म्हणजे असे आजकाल आपल्याला किती 100, 200, 1000, 2000 स्पीसीज पाहायला मिळाले असते. पण नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑल डायरेक्शन आणि मल्टी डायमेन्शनलनी डेव्हलपमेंट होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सांगतो एक्स्ट्रामध्ये, की मंकी होता, मंकीमध्ये चेंजेस झाले, त्याच्यापासून ह्युमन पण बनला, हा वेगळा स्पेसिस, त्याच्यापासून गोरिला पण बनला, तो वेगळा स्पेसिस, त्याच्यापासून चिंपांजी पण बनला, तो वेगळा स्पेसिस. म्हणजे पहा, आणि मंकीमध्येही पाहतो आपल्याकडे कोणते मंकी सापडतात, थोडंसं दुसरीकडे गेलो तर असे मंकी सापडणार थोडेसे हाईटनी कमी, बरोबर आहे, त्यांचे चेहरा थोडासा रेड, बरोबर आहे ना. ओके, या टाईपचे तुम्हाला सापडणार. म्हणजे काय झालेलं आहे की जो चेंजेस आहे तो ऑल डायरेक्शन आहे, आणि एका डायरेक्शन मध्ये असता तर मग त्या मंकी पासून आज फक्त एक ह्युमनच बनलेला असता, बाकी मंकी लाईक अदर ॲनिमल आपल्याला पाहायला मिळालेले नसते. ओके, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल हा महत्वाचा टॉपिक आहे. कशाची डिफाईन आहे? इव्होल्युशनची डिफाईन आहे. ही पण एक वेगळ्या टाईपनी डिफाईन केलेली आहे, ती पण सांगून देतो. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल, प्लांट आणि ॲनिमल मध्ये डेव्हलपमेंट होणार, पण कशी? प्रोग्रेसिव्ह होणारी, बरोबर आहे. ओके, म्हणजे त्याचा आपल्याला काहीतरी डेव्हलपमेंट झाली पाहिजे, फायदा झाला पाहिजे. द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल फ्रॉम द अँसेस्टर. अँसेस्टर म्हणजे पूर्वज. आपले पूर्वज कोण? आपण सांगतो की आपला पूर्वज मंकी आहे, बरोबर आहे की नाही. मग त्या मंकीमध्ये आपल्या अँसेस्टर मध्ये काय होत गेलेली आहे? डेव्हलपमेंट. काय होत गेलेली आहे? डेव्हलपमेंट. पण ती डेव्हलपमेंट कशी झालेली आहे? प्रोग्रेसिव्ह. कशी झालेली आहे? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ही प्लांट मध्ये पण होणार, ॲनिमल मध्ये पण होणार, आणि कशापासून होणार? त्यांच्या अँसेस्टर पासून. अँसेस्टर म्हणजे पूर्वज, अँसेस्टर म्हणजे पूर्वज, हॅव्हिंग द डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. आज जर का आपण आपल्या अँसेस्टर सोबत कम्पेअर केलं तर त्यांचं ऑर्गनायझेशन आणि त्यांचं फंक्शन, आपलं स्ट्रक्चर आणि आपलं फंक्शन हे टोटली डिफरंट आहे. हे टोटली काय आहे? डिफरंट आहे. ओके, आणि त्यालाच आपण काय म्हणणार? इव्होल्युशन. आपल्या अँसेस्टर मध्ये प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होणे, आपल्या अँसेस्टर मध्ये म्हणजे किंवा कोणत्या पण ऑर्गॅनिझमच्या अँसेस्टर मध्ये प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होणे, त्याला आपण काय म्हणणार? इव्होल्युशन. म्हणजे जवळपास या लेक्चरमध्ये आपण इव्होल्युशनच्या 3 डिफाईन पाहिल्या. त्याच्यामध्ये सर्वात पहिली डिफाईन पाहिलेली होती द ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन कॉल्ड एज द इव्होल्युशन, बरोबर आहे ना. इथं या लेक्चर नंबर 4 मध्ये, हेरिडिटी अँड इव्होल्युशन मधल्या लेक्चर नंबर 4 मध्ये आपण थेअरी ऑफ इव्होल्युशन आणि इव्होल्युशन बद्दल 2 टॉपिक कंप्लीट केलेले आहेत. ओके, आता आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये कम्पेअर करायचे आहेत इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, की इव्होल्युशन झालं याचे आपल्याला इव्हिडन्सेस मीन्स पुरावे द्यायचे आहेत. ओके, थँक्यू.